करण्याकरता इथे घेतले पनीर कढाई करण्याकरता घेतले तेल। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपण इथे घालणार आहोत बटर। बटर नसेल तर तुम्ही लोणी किंवा साजूक तूप घातलं तरी चालेल। 3 मोठे असे उभे कांदा कापून घेतलाय। आता ह्याच्या आपण हा फ्राय करून घ्यायचा आहे। फ्राय म्हणजे परतून घ्यायचा आहे। कांदा हा परतला गेलाय, थोडा कोमजला गेलाय आणि आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया मीठ। 1 चमचा मीठ घेतलाय आणि हा उभा 3 मोठे टोमॅटो घेतले, उभे कट करून घेतलेत। आता हेही कांद्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। हे सुद्धा परतून घ्यायचे आहेत। थोडासा नरम व्हायला पाहिजे टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो परतून झाला। आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे हा केसरी कलर, खायचा कलर आहे। आता केसरी कलर हा कांदा आणि टोमॅटो मध्ये चांगला मिक्स करून घेतलाय। आता गॅस बंद करायचा आहे आणि हा कांदा टोमॅटो चांगला गार करून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो गार झालाय, आता हा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचा आहे। पेस्ट तयार करायची आपल्याला सगळी। पुन्हा परत एकदा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, तेजपत्ता, मसाला, हा थोडासा गरम मसाला घेतलाय। गरम मसाला नसेल तुमच्याकडे तर 2-4 लवंग, तेजपत्ता आणि दालचिनी ही थोडीशी भाजून घ्यायची तेल न घालता आणि जाडसर वाटून घ्यायचे। तेही घातलं तरी चालेल। मी इथे गरम मसाला यूज केलाय। आता हे वाटण वाटलेलं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय। आता हे वाटण वाटलेलं पाणी ह्याच्यात घालून घेतलंय। लसूणची पेस्ट, आता शिमला मिरची 2 मी शिमला मिरची घेतलेत, उभ्या कापून घेतल्यात बघा, अशा उभ्या कापून घेतल्यात। आता ही सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। पनीर, भाजीमध्ये मी आता वरून मीठ घातलं नाहीये। जेव्हा कांदा परतत होतो आपण तेव्हा मी मीठ घातलेलं आहे, म्हणून ह्याच्यामध्ये मीठ घातलं नाहीये वरून आणि मीठ बरोबर झालेलं आहे त्याच्यामध्ये। आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे। शिमला मिरची चांगली शिजून घ्यायची आहे। आता बारीक मंद आचेवर भाजी चांगली शिजून घ्यायची। आपली कढई पनीर भाजी मस्त अशी मस्त झाली आहे। मस्त आपली कमी साहित्यामध्ये झटपट होणारी कढाई पनीर तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला वाटलं जे मसाले कमी आहे किंवा काय कमी आहे तर तुम्ही मला कमेंट्स करून ते सुद्धा मला सांगा। आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा। आणि ही भाजी तुम्ही पराठ्यासोबत किंवा भाकरीसोबत घरगुती आपल्या मस्त भाजी ही तयार झाली आहे। भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकतात, पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकतात।